ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनोने ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो वेड पिक्चरमधलं जे सॉन्ग आहे ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो मी इंस्टाग्रामवरती बघितला होता, एका भावाने क्रिएट केलेला होता. तर या व्हिडिओला जे आहे मित्रांनो खूप जास्त व्ह्यूज होते, म्हणजेच 5 लाखाच्या वरती व्ह्यूज होते आणि लाईक तर 54,000 एवढे लाईक्स होते. तर मित्रांनो मी ठरवलं की आपण पण याचं जे ट्युटोरियल आहे ते आपल्या भावांना देऊया. तर फायनली आपण त्याचं ट्युटोरियल जे आहे ते घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे सर्व एडिटिंग्स व्हिडिओ शिकवले जातात, तेही आपल्या मराठी भाषेतून. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही हे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता, आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. हे ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे. तर ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्ही ते प्रोजेक्ट इम्पोर्ट कराल ते तुम्हाला रिडायरेक्ट अलाइट मोशन या ॲपमध्ये घेऊन येईल. तर मित्रांनो सर्वात अगोदर जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये मी काय केलेलं आहे मित्रांनो, हे जे सॉन्ग आहे यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत आणि काही बीट्स आहेत ते तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहेत. आणि हा ज्या रेशोमध्ये आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत तो रेशो इथं सिलेक्ट करून दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो एकदम इझी आहे, एकदम इझी टाईपमध्ये समजून सांगितलेला आहे. फक्त व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. ओके, 2-3 मिनिटाचा 4 मिनिटाचा व्हिडिओ होईल. तर मित्रांनो सर्वात अगोदर व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, तर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मटेरियलवालं जे फोल्डर असेल मित्रांनो ते इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते तुमच्यासमोर शो होऊन जाईल. तर मित्रांनो इथं करायचं काय, सर्वात अगोदर जो बॅकग्राऊंड फोटो आहे तो सिलेक्ट करायचा आणि अशा प्रकारे ॲड करून शेवटपर्यंत या बॅकग्राऊंड फोटोला वाढून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकच प्रकारचा शेक इफेक्ट दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर हा शेक इफेक्ट कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे, सर्वात अगोदर मित्रांनो या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे आणि कॉफी लेअर करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, आपला मेन प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. जे लेयर्स आपण ॲड करून घेतलेल्या बॅकग्राऊंड फोटोची त्या फोटोची लेअरला सिलेक्ट करायचं आहे. हे जे ऑप्शन दिसतं त्याच्यावरती टॅप करून इथं आपली लेअर जी आहे ते मित्रांनो कॉफी झालेली नाही आहे. परत आपल्याला शेक इफेक्टवरती टॅप करायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करून या ऑप्शनवरती टॅप करून कॉफी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्हाला बॅक येऊन आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. मेन प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो हे जे लेअर आहे याच्यावरती टॅप करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती एकदा टॅप करायचं आहे. तर अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्या समोर येतील. तर पेस्ट स्टाईल सर्वात खालचं जे ऑप्शन दिसत आहे त्याच्या बाजूला एक ॲरो दिसत असेल, या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कलरवाला ऑप्शनवरती एकदा टॅप करायचं आणि पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं बघू शकता काय अशा प्रकारचा हा इफेक्ट आपल्या या बॅकग्राऊंड फोटोला लागून जाईल. त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, बाबासाहेबांचा जो PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला हा PNG अशा प्रकारे ॲड करून तुम्हाला जिथं हवा असेल तिथं तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तर मला इथं ठीक वाटते तर मी इथं लावून घेतो आणि याची साईज वगैरे तुम्हाला जशी वाटत असेल तसे तुम्ही ठेवू शकता. PNG फोटो ॲड केल्यानंतर PNGची लेअर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि हा एक PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेला तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथं बरोबर हा PNG जो आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे, बरोबर खालती या टाईपमध्ये. ओके, त्यानंतर या PNGची लेअर पण शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला सुरुवात पॉईंटला यायचं आहे. तर प्लस बटनवरती क्लिक करून मी तुम्हाला 2 प्रकारचे टेक्स्ट PNG दिलेले आहेत. एक त्याच्यामध्ये जो ब्लू कलरचा हार्ट आहे तो दिलेला आहे आणि एक बिना हार्टचं दिलेलं आहे. ओके, तर तुम्हाला जो PNG इथं ॲड करावासा वाटेल तो तुम्ही इथं करून घेऊ शकता. ओके, PNGची साईज बरोबर अशा प्रकारे सेट करून तुम्हाला घ्यायची आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो या
फोटोला जे आहे PNGला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जो बॅकग्राऊंड फोटोला आपण इफेक्ट दिलेला आहे त्या बॅकग्राऊंड फोटोची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो जेवढे PNGs आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे सर्वांनाच नाही, फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जे PNG आहे त्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला डबलचा हे दिसेल, तर तुम्हाला इफेक्टवरती जायचं आहे। इथं टाईल्सवाला जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो याच्यावरती अशा प्रकारे क्रॉस लाईन करून घ्यायची आहे। ओके, तर म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो डबल ते जे आहे ते दिसणार नाही। त्यानंतर टेक्स्ट PNG, त्या टेक्स्ट PNGला सुद्धा अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। हा पण तुम्हाला डबल नाव दिसत असेल तर ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे। इफेक्टवरती जाऊन इथं टाईल्स इफेक्ट हाईड करून घ्यायचा आहे। ओके, तर इथं बघू शकता, इथं आपला व्हिडिओ जो आहे तो 100% बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। आता वरती एक ॲरो दिसत असेल, ॲरोवरती तुम्हाला क्लिक करून व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, तर चला मित्रांनो, मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय भीम, जय शिवराय।